तर आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 काय दिलंय बघा. काही त्यांनी एक फिगर दिलेली आहे. काय दिलंय बघा. इन फिगर सेक पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे पीएस जी आहे ती ट्रायंगल पीक्यूआर ची मीडियन आहे. म्हणजे एस जो आहे तो क्यूआर चा मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू आहे. ठीक आहे. त्यानंतर पीटी जी आहे पीटी ती क्यूआर ला परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. तर आपल्याला हे दोन स्टेटमेंट प्रूव्ह करायचे. पहिलं स्टेटमेंट आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरं स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर. ही दोन स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची आहेत. मग आपण काय करणार, आता पहिला आपण स्टेटमेंट पी आर स्क्वेअर वाला घेऊयात. आता पी आर स्क्वेअर मला हवा. पी आर स्क्वेअर हवा म्हणजे मला कोणता राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल, कोणता काटकोन त्रिकोण घ्यावा लागेल, पी टी आर. मग आपण पहिलं सॉल्व्ह करूया. इन राईट अँगल ट्रायंगल पी टी आर म्हणजे पी टी आर या काटकोन त्रिकोणात राईट अकॉर्डिंग टू पायथागोरसच्या नियमानुसार काय होईल, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. ठीक आहे. अकॉर्डिंग टू बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही इथे रिझन लिहू शकता. आता आपण काय करूयात, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर म्हणजे काय, टी एस प्लस एस आर. टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर. आपण काय केलं, हा जो टी आर आहे त्या टी आरच्या ऐवजी आपण लिहिलं टी एस प्लस एस आर. कारण पूर्ण जो टी आर आहे हा पूर्ण टी आर हा टी एस आणि एस आर या दोन सेगमेंटचा बनलेला आहे. सो टी एस प्लस एस आर इज इक्वल टू टी आर आणि मग आपण लिहिलं टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन करावं लागेल. जसं आपण करतो ना ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, कसं करतो आपण, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा नियम वापरतो की नाही, तर तोच नियम इथे वापरायचा आहे आपल्याला. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर प्लस 2ts इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर. म्हणजे आपण ह्या ब्रॅकेटचं केलं एक्सपान्शन. आता हे बघा, पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर. मग हा पण एक राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे पीटीएस. त्यामध्ये पीटीचा वर्ग अधिक टीएसचा वर्ग बरोबर पीएसचा वर्ग होईल. मग इथे लिहायचं पट पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर. मग इथे आपण पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअरच्या ऐवजी पीएस स्क्वेअर लिहू शकतो. मग पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत पीएस स्क्वेअर प्लस, आता बघा, 2 एस आर. एस आरच्या दुप्पट, एस आरच्या दुप्पट, एस आरच्या दुप्पट म्हणजे क्यू आर होईल बिकॉज एस इज अ मिड पॉइंट ऑफ क्यू आर. मग एस आरच्या दुप्पट डबल इज क्यू आर. मग 2 एस आरच्या ऐवजी आपण लिहू शकतो क्यू आर. ठीक आहे. इंटू किंवा हा इंटू टीएस प्लस, आता इथे बघा एस आरचा स्क्वेअर म्हणला पण एस आर जी आहे ती पूर्ण क्यू आरच्या हाफ आहे, निम्मी आहे. कारण एस हा काय आहे, क्यू आरचा मिड पॉइंट आहे. मग तुम्ही इथे एस आरच्या ऐवजी क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकता. म्हणजे बघा प्रूव्ह झालं आपलं पहिलं स्टेटमेंट पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू टीएस. इथे एस टी आहे आणि इथे क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या एका स्टेपवरून आपण पुढच्या सगळ्या स्टेप लिहिल्या. पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहिलं पीएस स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस. मग 2 एस आर म्हणजे क्यू आर, कारण एस आरच्या दुप्पट म्हणजेच क्यू आर होते, तर क्यू आर लिहिली. इथे टीएस आहे तसा लिहिला प्लस एस आर म्हणजे काय, तर क्यू आरच्या हाफ म्हणून क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता अशाच पद्धतीने आपण हे पण प्रूव्ह करणार आहोत सेकंड स्टेटमेंट. पण आता पीक्यू स्क्वेअर आहे. पीक्यू स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला पी टी क्यू हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल. मग परत लिहूयात इन राईट अँगल ट्रायंगल पी टी क्यू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर. ठीक आहे. बाय पायथागोरस. रिझन आपण लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम.
बाय युझिंग पायथागोरस थेरम. आणि मग आता आपल्याला इथे हा जो TQ आहे, TQ म्हणजे काय, SQ मायनस TS, हा जो QT आहे किंवा TQ आहे तो कसा आहे, तर QS मधून तुम्ही जर TS मायनस केली, वजा केली तर तुम्हाला QT मिळणार. मग तसं आपल्याला लिहावं लागेल त्या रूपात, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये लिहा SQ मायनस QT किंवा TQ ब्रॅकेट स्क्वेअर. मग जसं आपण A प्लस B चा नियम वापरतो, इथे आपण A मायनस B चा नियम वापरू शकतो. मग PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस SQ स्क्वेअर मायनस 2 SQ इंटू QT प्लस QT स्क्वेअर. ठीक आहे. आता पुन्हा बघा, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. एक मिनिट, आपण SQ मायनस TS लिहायला हवं होतं इथे. इथे पण SQ इंटू TS येईल, इथे पण TS येईल. मग PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर, पण इथे आपण लिहिलंच आहे PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. तर PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर यांची बेरीज होते PS स्क्वेअर. मग PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. या दोघांच्या ऐवजी PS स्क्वेअर आला प्लस आता हे बघा 2TS 2SQ SQ च्या दुप्पट म्हणजेच QR. मग इथे आपण लिहू शकतो हे मायनस 2SQ च्या ऐवजी आपण येणार QR इंटू TS प्लस आता ही जी SQ आहे तर ती पूर्ण QR च्या हाफ आहे, म्हणून QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. सो फायनली आपला आन्सर आला आहे PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू TS च्या ऐवजी ST लिहा प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 साठी त्यांनी आपल्याला एक फिगर दिलेली आहे. फिगर अशी आहे बघा, ट्रायंगल ABC दिलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये AM ही मीडियन आहे. ओके. इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290. आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे, that equals to 290. जो आपण अपोलोनियस म्हणतो ना AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, तर त्याची व्हॅल्यू 290 दिलेली आहे सेंटीमीटर स्क्वेअर. आणि AM जी आहे मीडियन तिची लेंथ आहे 8 सेंटीमीटर. AM ची लेंथ आहे 8 सेंटीमीटर. वी आर सपोज टू फाइंड BC. आपल्याला BC फाइंड आउट करायचा आहे. मग पुन्हा आपण अपोलोनियसच वापरणार आहोत. इन ट्रायंगल ABC sec AM इज अ मीडियन. म्हणजे AM जी आहे ती मीडियन आहे. देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2CM किंवा MC स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायची, आपल्याला पूर्ण BC फाइंड आउट करायची. आता आपल्याला ऑलरेडी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर माहिती आहे, दॅट इक्वल्स टू 290. सो 290 इज इक्वल टू AM आपल्याला माहिती आहे 8 आहे. सो 2 इंटू 8 चा स्क्वेअर प्लस 2MC स्क्वेअर. मग 290 इज इक्वल टू 2 इंटू 64, 8 चा स्क्वेअर 64 होतो प्लस 2MC स्क्वेअर. सो 290 इज इक्वल टू 2 चौक 8, 6 दूने 12, 128 प्लस 2MC स्क्वेअर. याला इकडून मायनस करा. 290 मायनस 128 इज इक्वल टू 2MC स्क्वेअर. सबट्रॅक्शन करावं लागेल. 10 तून 8 गेले 2, 8 तून 2 गेले 6,
आणि दोनातून एक गेला 1. 162 इज इक्वल टू MC स्क्वेअर. नाव MC स्क्वेअर is equal to 162 upon 2. So MC square is equal to 2 8 16 2 1 2. So MC is equal to 9 centimeter. So अशा पद्धतीने आपण MC काढली. MC 9 सेंटीमीटर. पण आपल्याला BC काढायची आहे. So BC is equal to 2 into MC. So BC is equal to 2 into 9. So BC is equal to 18 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने आपण BC ची लेंथ काढली बाय युझिंग अपोलोनियस थेरम. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 5 बघूया.